कौतुक होईल ती तपश्चर्या तरुणांनो तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. देवळं म्हणजे नुसती तंबाखू चोळ्यानं गांजा वाढायला नाही. काही काही देवळामध्ये पाहिलं बाबांचा नुसता सनसनाट जय भंबोरेना फाक 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 फुआव. मग एवढ्या लाख रुपयाचं मंदिर बांधून जर लाख रुपयाचा रंग ज्या मंदिराला दिला तिथे निर्मळ पाहिजे की नाही सगळं, आहे की नाही. म्हणून आई ही सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून तिथे आई आणली. जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई, बहीण बंधू बाप आई सकळ गोताची साई. हरी हो आई मजवरी मजवरी जवळी 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 विठ्ठल रखुमाई, रखुम आई मंदिरामध्ये आहे ना. राधा कृष्ण आणि विठ्ठल रखुमाई आणि ज्ञानोबर तुकोबर. म्हणून राधा हे निरागस प्रेमाचं प्रतीक आहे. राधा शब्द उलटा वाचा बरं. राधा काय होतो बरोबर. धारा 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 म्हणजे निरागस निरपेक्ष प्रेमाची धार जगामध्ये कोणाकडे नसते. ती फक्त जिने जन्म दिला त्या आईकडे असते. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. आई थोर तुझे उपकार, असोनी माझा स्वभाव व्रात्य, असोनी माझा स्वभाव व्रात्य. आपला मुलगा लोकांना जरी आवडत नसला तरी दुर्गुणासहित फक्त कोणाला आवडतो? बोला ना, आईला आवडतो. दुर्गुणासहित आई आपल्याला स्वीकारते की नाही? शेजाऱ्यांना आवडत नाही का? काय बाई तिचा पोरगा किती देखणा दिसतो, किती सुंदर दिसतो, आमचा नुसता तरनाळ्या. हा काय त्याचं नाक, काय त्याचं तोंड, काय त्याचे दात, तोंडात केवढा गूट खा. म्हणून मंदिरामध्ये प्रबोधन करावं लागतं, किंवा जिथे सार्वजनिक उपदेश आणि प्रबोधन केलं जातं त्याला मंदिर असे म्हणतात. हे तुमच्या घरात येऊन मी शिकून जमेल का? मारतील मला लोक. अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, का जीवाला लावी तो घोरण्या. दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरणं, ते सोडून व्यसन ही किती करू मी मन धरणं, ते सोडून व्यसन ही किती करू मी मन धरणं.
गावामध्ये मिळाला, वा वा. डोंब्यांच्या घराण्यात मिळाला. ज्या गावामध्ये साधू संत येऊन गेले, ऋषीमुनी येऊन गेले, मारुती बाबांसारखे दस्तापुराकरांसारखे सुद्धा संत इथे येऊन गेले. आजही साधू संन्यासी या गावामध्ये येतात. असं गाव कसं आहे? हे पवित्र कुळाचं आणि पावन देशाचं गाव म्हणजे कान्हड गाव आहे. म्हणून हे तरुणा, तुझ्या जन्मानं हे गाव पावन झालं पाहिजे, याच्यासाठी आज कलशारोहणाचं कीर्तन ठेवलंय. हे तरुणा, तरुणा, अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, का जीवाला लावितो घोरण्या. हे सोडून व्यसन ही किती करू मी म्हणधरण्या, हे सोडून व्यसन ही किती करू मी मनधरण्या, हे सोडून व्यसन ही किती करू मी मनधरण्या, हे सोडून व्यसन ही किती करू मी मनधरण्या, किती करू मी मनधरण्या. वा, सगळे सगळे टाळे नाही वाजवले तुम्ही. मी तुम्हाला तिथून इथं आणलंय, तुम्हाला इथून कुठं मसन वाटत नका नेऊ. तुमच्याकडे असलेली प्रसन्नता आहे की नाही, तुमच्यावर असलेलं, तुमच्या चेहऱ्यावर असलेला हास्यभाव हे माझ्यासारख्या पागल माणसालाही शान बनवतो. काही काही माणसं अशी कीर्तनाला बसले ना, लय श्रीमंत, लय थाटात असतात, पण ते आले ना, एक गावी असंच झालं. एक जण आले माझ्या पुढे बसले, मी त्या नेमकं त्या माणसाकडं पाहिलं, मला घामच आला. हा ना, चेहरा कसा कलावंत, भक्ती आणि आनंद बघा. काही माणसांची भीती वाटते. मग मी काय केलं, एक विनोद केला. विनोद केल्यावर लोक लय हसले. म्हटलं त्यो बाबा हसला का बघावा. पण त्याच्याकडे बघितलं, मी हसलंच नाही. मग दुसरा विनोद केला, लोक लय हसली. म्हणलं त्यो हसला का बघावा. मग दुसरा विनोद केला, लोकही हसली, त्योही हसला, पण तो असा हसलाय बघा. चांगला काय हसला. हे बायांनो, तुमची पण तोंड जरा आनंदी ठेवा गे. मी ज्याच्याकडे पाहीन तो चेहरा कसा प्रसन्न दिसला पाहिजे, आनंदी दिसला पाहिजे. स्वतःच दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी आपला चेहरा नेहमी जो आनंदी ठेवतो, तो माळ नसला तरी वारकरी असतो. वा वा. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळामाळ काय आनंद आहे आज. नुसतं माझं एकट्याचं नाही आनंद, आज सगळेच आनंदी आहेत. आज सगळे आनंदी आहेत. तुम्ही पण आनंदी आहात. आला असेल तर ठेवून द्या, लय प्रिय असेल तर घ्या. तुम्ही म्हणाल मी येऊन पस्तावलो पुढं, मला आवडला म्हणून तुम्हाला बोलवला. हे पण हे काय झालं, या प्रकाशामुळे तुमचे चेहरे मला दिसत नाहीत ना, असं गंमत होते. तुमचे तर चेहरे मला नुसते कपडेच दिसतात अंगावरचे. मला वाटतं तोंड काय घरी ठेवून आलीत का काय असं वाटतंय बरं का मंडळी. म्हणून
हे सगळं करण्यामागचा एकच उद्देश आहे, तुम्हाला देव कधी भेटणार नाही. आतापर्यंत तो कोणाला भेटला आणि भेटला असेल तर सांगा. आणि तुम्ही मेल्यावर मरणानंतरच्या प्रोसिजरसाठी वारकरी संप्रदायात काहीच पर्याय नाही. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, तुमचा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे, वरती मेल्यावर तो स्वर्गात गादीवर झोपला पाहिजे. त्याच्यासाठी शतकोटी यज्ञ करा, रणचंडी यज्ञ करा, होम करा, हवन करा, धान्य जाळा, तूप जाळा, 15 डबे तूप जाळा. म्हणजे काय होईल? मेल्यावर शांती मिळेल. अरे मेल्यावर शांती मिळेल की कांती मिळती? अरे ते 15 डबे तेल शाळेला द्या आणि शाळेतली पोरं सुदृढ आणि सशक्त होतील ना. हे महात्मा ज्योतिराव फुले सांगतात, हे तुकोबराय सांगतात. बाबांनो, नका करू होम हवन, नका करू होम हवन, का रे उगीच जाळीता अन्न. बरोबर आहे ना? काय असतं होमात? ओम इंद्रायण स्वाहा, पायलीवर गहू जाळा. ओम चंद्रायण स्वाहा, डबाभर तेल जाळा, तूप जाळा. अरे बाबांनो, वर्षभराच्या सणावारांचे खर्च वाचवले तर गरिबाचं एक पोरग IT इंजिनियर होईल आणि गाव सुखी होईल. हे सांगण्यासाठी संत म्हणतात, आम्ही इथले नाही हो, आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणासी, वैकुंठवासी आलो याच कारणासी. हो बोलिले तिरुसी सात भावे वसया, सात भावे वसया. हर सरताचे मार्ग हर राणी भरले सग, हर सरताचे मार्ग हर राणी भरले सग. अरे पाडशील ना भाऊ, कसा ठेका आहे बघा ना. यांच्या ठेक्यावरच माझी मजा आहे सगळी. आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी. कशासाठी आलोय? की तुम्ही हासा जन्म पुन्हा नाही. बोला, हासा जन्म काय? तुम्हाला बोलवलं तर आले का नाही? गाढव आलं असतं का? आणि गाढवं जरी 10-12 आली तुम्ही त्यांना येऊन घेऊन बसाल का? नाही. कुत्री येऊन बसतील का? बसली. समजा बसली तरी शानपणानं वागतील का? आणि तुम्ही त्यांना बसून द्याल का? कारण का? अनेक हे ज्ञान नाही कोठे, याची देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून बाबांनो, ज्या दिवशी ही ग्रामदेवता आणि तुमच्या घरातली कुलदेवता म्हणजे तुमची आई आणि वडील, बरोबर आहे ना? आई बाप हे असता घरी, म्हणाल का माझ्या मागे सगळे? भगवतकर जीव लावून म्हणा,
अशी संधी तरी परत कुठे येते? कोण दुसरे कोण माणसं म्हणायला सांगतात का तुम्हाला? आई बाप हे असता घरी. हा बोला आता. आई बाप कशाला जाता तीर्थादुरी, कशाला जाता तीर्थादुरी. बरोबर आहे ना? माय बापे केवळ काशी. जरा मागे थोडासा सूर द्या. नसं येतं नुसतं तोंड हलवा ना. मला काय कळते तुम्ही काय म्हणते, पण सुराला सूर लागला तर आवाज गरजतो ना, मजा येते मोठी. माय बापे केवळ काशी. वा वा. आता टाळ्या वाजवा बायांनो. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थी जाऊन केले काय, तीर्थी जाऊन केले काय. नाही आठविले बाप माय. आणखी सांगू तुकोबारांचा अभंग. तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी. देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. आणि म्हणून रोकडा देव शोधायचा असेल तो सज्जनांमध्ये असतो. आणि तो मनुष्य सज्जन बनवण्याचा कारखाना म्हणजे गावाने बांधलेलं मंदिर असतं, जिथे मांगल्य तरुणांना तयार होईल, जिथे तरुणांना अनावश्यक आणि अत्यावश्यकाचं महत्व कळेल. हा जन्म पुन्हा नाही आणि हा कमी वेळाचा जन्म आहे, परत नाही असा जन्म. नाही का? अल्प आयुषी मानव देह. अल्प आयुष्य म्हणजे कसा? कमी आयुष्याचा आहे पण चांगला आहे. कळलं का? कमी आहे पण चांगला आहे. दूध कमी आहे पण घट्ट आहे, मिरस आहे. तसा अनेक जन्म आहे. 84 लक्ष योनी हिंडता 84 लक्ष योनी हो. 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगिले. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहाचा वारा मग लागे. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. जन्म नाही रे आणिक, जन्म नाही रे आणिक, जन्म नाही रे आणिक, जन्म नाही रे आणिक, जन्म नाही आज कलावंत आलेत पण भक्तीला घेऊन बरोबर आलेत. कला आणि भक्तीचा सुरेख संगम म्हणजे वारकरी संप्रदायाचं भजन आहे बरं का. म्हणून
जन्म नाही रे अनेक आणि असला तरी असा नाही. कसे कसे सुंदर सुंदर चिकणे चिकणे पोरं बघा नाही. कुत्र्याची पिल्लं घेईल का गोळा करून मी, ती चावतील मला. माणसांची पिल्लं किती सुंदर आहेत. हे एका गावाहून आलेत. हे बघा ना कसे सुंदर आहेत. हे चांगले आर्टिस्ट आहेत बरं काय. गावाचं नावच विसरतो तुमच्या. निपाणी टाकळी. 2 दिवस त्यांच्या घरी राहिलो. आता किती मी येड आहे खरंच. तुमचं गाव ध्यान दोघं ठेवायला मी बर का. काय झालंय, ऑल वर्ल्ड इज माय हाऊस, ऑल पीपल्स इज माय फॅमिली. I don't like your God and the religion and the caste. I like all world and the peoples. ही संतांची परिभाषा आहे. ही शेवटची परिभाषा आहे. याला म्हणतात आध्यात्मिकता. गंध लावणं, 4-50 माळा घालणं, आम्ही वाऱ्या करतो. अरे बाबा हे सगळं खरं आहे. पण वारीला गेल्यावर 15 दिवस जर 15 किलो तंबाखू खाऊन थुकला, लोकाची घाण गाव घाण केल्याचं पाप लागन ना तुला. देव कसा पावल. देव आहे कुठे, माझ्या चारित्र्यात आहे. आय वॉन्ट युअर गुड कॅरेक्टर. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवा घरी. देवा चोरून नेईना, अशी कोणाची पुण्याई. वा वा वा. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवा घरी. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवा वा वा, क्या बात. आज मोठी संगीत मैफल आहे बरं का आपली. नुसतं कीर्तन नाही, आज मैफल आहे. आज सजन को सजन मिले तो हो गई दो दो बातें. म्हणून बाळांनो, तुम्हाला मी सांगण्याचा जास्त अट्टहास काय माझा. एक तर आतापर्यंत तुम्ही जी कीर्तन ऐकता ती सगळी जावयाची सासूची, नुसत्या गोष्टी मास्ती, गमती जमती, हा 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 हो. पण गंभीर होऊन विचार करायला लावायला पाहिजे. अत्यावश्यक काय आणि अनावश्यक काय, हे जर तुम्हाला तुमच्या घरातच कळलं तर घरच पंढरपूर होतंय, असं वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या 2-3 ओव्या सांगतो 3ऱ्या अध्यायातल्या. ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण होते ना जन्माने, बरोबर आहे ना. ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण होते जन्माने. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणारं एक कोमल अंतःकरण म्हणजे श्री माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची माय माऊली, संतांच्या तारका पुंजातील एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे माझी माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज. स्वतः डोंगरा एवढं दुःख पचवून आई बापाची प्रेत पाण्यावर तरंगताना पाहण्याचं दुर्भाग्य ज्याच्या नशिबी आलं, त्यांनी आई वडिलांना ज्यांनी मारलं अशा मारेकऱ्यांच्या विषयी सुद्धा एकही घाणेरडा शब्द न वापरता असे मारेकरी हजारो तयार होण्यापेक्षा त्या मारेकऱ्यांची दुर्जन बुद्धी नष्ट होवो आणि खट्याळ आणि मूर्ख माणसं
समाजामध्ये सज्जन व्हावीत अशा प्रकारचा ग्रंथ लिहिणारा जगातला एक संत कवी आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. नेमकी तुम्हाला जांभळे यायचा टाइम आणि माझं बोलायचा टाइम नाही, तुमच्याकडे लक्ष जायचं टाइम एकच झाला बरं का. थोडंसं विरस नका हो, जरा गंभीरपणे ऐका. मी काय माझी भाषा सोडत नाही, मी माझ्यासारखंच बोलत राहणार, पण तुम्ही मात्र ऐकलं पाहिजे. ऐकणारे म्हणूनच तुम्हाला बोलवलंय पुढे, ऐक नाही. तुम्ही जर तोंड वाचलं माझ्या बोलण्या केवळ वयाच्या 15 वर्षी माझं अख्खं तोंड तुमच्या तोंडात गेलं. म्हणून मूर्खांच्या विषयी सुद्धा एकही अर्वाच्य घाणेरडा शब्द न बोलता जगत कल्याणाचा विचार मांडणारा जगातला एकमेव संत कवी म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. त्याला हार्मोनियमचा अंग द्या ना, हार्मोनियमचा. ते कर्कश वाटतं ना जरा. असं 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, पण जो माझ्या कुटुंबाला, माझ्या आईवडिलांना शत्रू मानत होता, अशा विसोबा चाटीच्या विरोधात एकही शब्द लिहिला नाही. उलट विसोबा चाटीसारखा मूर्ख माणूस, दुर्जन माणूस सज्जन व्हावा आणि सज्जन माणसांचं एक संघटन तयार व्हावं. तथागत गौतम बुद्ध त्याला संघ असे म्हणतात. असा एक संघ तयार व्हावा. आणि म्हणून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं वारकरी संप्रदायाच्या परंपरेने, ते म्हणतात आय वॉन्ट युअर एज्युकेशन, आय वॉन्ट युअर क्वालिफिकेशन. आणि मग पुढे म्हणतात आय वॉन्ट युअर गुड युनिटी. काय म्हणतात? युनिटी म्हणजे कळलं ना आता? 1 2 3 4. कुठलं व्यसन आहे? गुटखा खाता, दारू पिता, तंबाखू खाता. आम्ही पंढरपूरला गेलो तरी पण पंढरपुरात विठोबाच्या देवळा पुढं बसून म्हणतोय कारभारी 15 दिवस झालं भाऊ, दर्शन झालं काय र? तो म्हणतो अजून नाही झालं. जर 10 लाख लोकांनी पंढरपुरामध्ये तंबाखू खाऊन थुकलं तर पंढरपुरात पायोरिया होईल की नाही? कॅन्सरचे जंतू होतील का नाही? मग 15 लाख लोकांनी पंढरपूरला जाऊन लोकांचं गाव जर घाण केलं, ऐका बरं, लोकांचं गाव घाण केलं, थुंकून हागून मुतून चंद्रभागा घाण करून, तर पंढरपूरचे लोक म्हणतील नाही का, मंडळी पुढच्या वर्षी लवकर या बरं आणि आमच्या गावात थुकून घाण करा. म्हणून आधी पहिला धडा शिकला पाहिजे. लोकाच्या गावाला, लोकाच्या घरी जाण्यापूर्वी कसं वागावं आणि कसं वागू नये. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम मिहार्हसि. अर्जुना, कर्तव्याची आणि अकर्तव्याची शहानिशा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तू कोणत्याही घरी, कोणत्याही गावाला जाऊ नको, कारण ते गाव तुझी निंदा करी. बरोबर आहे? म्हणून काय म्हटलंय? तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. पंढरपूरला जायचं असेल ना तर पहिलं वारकरी व्हा म्हणतात. वारकरी. होय होय वार. काय बोला बरं? वारकरी. मोठ्याने बोला. वारकरी. यांच्यावर नाही, मग कोणावर? काम येश क्रोध येश रजो गुण समुद्भवम महाशनो महापापमा विद्धेनम इह वैरिणम. या देहाचं मंदिर पहिलं कलर करा. आणि तो कलर करण्यासाठी ज्या मंदिरात जावं लागतं
त्या मंदिराला ज्यांनी कलर केला त्यांच्यासाठी स्वागताची टाळे वाजवा. वा वा. आलं का लक्षामध्ये तुम्हाला? म्हणून माझ्या सज्जना हो, संतांची 2 प्रकारची भाषा असते. एक भाषा कशी आहे, काय म्हणतात, एक भाषा कशी आहे, त्या भाषेत भाषा आहे ती आमच्या हिताची भाषा आहे. काय सांगितलं? जळजळीत 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 सोनं सळा, जळजळीत जळजळीत सोनं सळा, जळजळीत 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 सोनसळा, जळजळीत जळजळीत सोनसळा, जळजळीत जळजळीत सोनसळा, जळजळीत जळजळीत सोनसळा. बरं वाटतंय ना भाऊ तुम्हाला? पण पहिली वेळ असेल ना आज एवढ्या जवळ. खरं बघायचं कधी नाही वगण डोळा वाचून बघ, पण आणला वडून गडी मी. आय वॉन्ट, आय लाईक यू, आय लव्ह यू. मला समजते हो कोण किती किती विचाराचा माणूस आहे. आणि काही काही नुसते वरपंगी असतात. ओल्ड ग्लिटर्स इज नॉट गोल्डन. नुसतेच वरपंगी. बाया आमच्याकडची म्हातारी म्हणते, बाई 50 माळा घालायल्या आणि अर्धा किलो गंध लावते रोज. इथं लावते, इथं लावते, इथं लावते. अख्ख्या गावात गंध. गावात म्हणजे बॉडीवर. पंढरपूरला दरवर्षी चुकत नाही बाई, पण 15 किलो तंबाखू वळकटीत बांधून नेती. पचाक पुचाक पचाक पुचाक. हळूघे म्हणा, हळूघे म्हणा, पुन्हाची गणना कोण जाईल. काय फायदा होईल का? हेल्थ इज वेल्थ. आरोग्यम धनसंपदा. शस्त्रबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमस्तुते. म्हणून आधी मी माझ्या इंद्रियांना वारकरी बनवतो. म्हणजे काय करतो? मला छळवणारे, मला व्यसनाधीन करणारे शेजारी कोणी नाहीत. मला वाईट मार्गाला नेणारे माझे शेजारी कोणी नाहीत, मित्र कोणी नाहीत. मग माझ्याच घरात राहतात आणि मलाच छळवतात. ते माझे नातेवाईक आतमध्ये आहेत, पण माझ्या घरात ते भाड्यानं राहतात. माझ्या घरात राहते. ऐका बरं का. आणि त्याचं उत्तर तुम्ही द्या मला. माझ्या घरात राहते, माझ्या घरात राहते. कोणाच्या घरात? बरोबर आहे. परत म्हणा. माझ्या घरात राहते, माझ्या घरात राहते. जाच मलाच करीते, जाच मलाच करीते. कोण बरं? आता सांगा. बरोबर आहे काय? कोण? व्यसन काही इथं राहतं का? व्यसन दारूच्या दुकानात असतं. पण दारूच्या दुकानात नेतो कोण? आता तुम्ही तुमची टाळे वाजवा. मग
मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे भले भले कोणच्यामुळे वायाला गेले दारू ये 14 रत दारू ये 14 रतन दारू ये 14 रतन जीवाला रतन गोष्ट ऐकावी गोष्ट ऐकावी साधू संत सांगती जगा दारू साधू संत सांगती जगा दारू न प्यावी साधू संत सांगती जगा दारू न प्यावी मेला पलट आला नाही तो तसाच रावण मेला दारू पायी भले भले गेले म्हणून मंदिर पाहिजे म्हणून भजन पाहिजे म्हणून विठ्ठल रखुमाई पाहिजे आदर्शासाठी पूजण्यासाठी नाही रोज पाहिलं पाहिजे जाऊन भक्ती आणि प्रेमाचा सुरेख संगम म्हणजे राधा कृष्ण आहे कौरवाची काय ती गती किती होते हो कौरव कौरव किती होते 100 कान्हड गावामध्ये कोणाचं तरी पोराचं नाव कौरवापैकी आहे का एखाद्याचं नाही ना दुर्योधन आहे का नाव नाही धर्म आहे की नाही कौरवाची काय ती गती बारीक वाजवलं ना ह्यांना कळलं पाहिजे ना आपल्याला कौरवाची काय ती गती तुम्ही मूर्खमती कावो दारू प्याता बरी गत नाही सुख असून भोगीता दुःख दारूच्या पायी शानकुळी यादव दारू प्याले युद्धा लागे आपसात लढले कैक मेले लई मग दारूने काय झालं आता जेव पराळा मंदी उडू दे धुंदी नेसायला चिंदी राहिली नाही झाला कर्ज बाजारी मग करतोय हाई हाई साधू संत सांगती जगा दारून प्यावी साधू संत सांगती जगा दारून प्यावी आपलं कान्हड गाव पवित्र आणि पावन आहे आणि व्यसनमुक्त आहे वास्तविक ही गोष्ट मी बोलायच नव्हती पाहिजे पण चुकून एखादं कुठून आलं असलं बाहेर ते ऐकून तर कर आहे की नाही आपलं गाव चांगलं आहे चुकून एखादं असलं आहे की नाही काय झालं माहिती का शेट सावकार येते जोरात जोरात बसती दारात उठवती खाई टाक पैसा बापाचा दारू कशाला प्यावी बरोबर आहे का मग काय होतं त्याला पश्चाताप होतो मग तो काय करतो 4 चौघाची जमली टोळी बसली देवळी 4 चौघाची जमली जोळी गेली मारुतीच्या देवळी
गांजामध्ये मळली चरसाची गोळी, झाले साधू, मग झाले साधू, जय जय शंभो म्हणून मानवी जीवन अपयश झालं तर यशाचा मानवा तुझ्या आयुष्याच्या डोक्यावर नाही रे चढणार. म्हणून श्री संत नामदेव महाराज म्हणतात, बाबा रे तुझं शरीर पंढरपूर आहे, तुझ्या शरीराच्या या देहाच्या पंढरीमध्ये सद्गुण नावाचा पांडुरंग बसलाय. कोण बसलाय? सद्गुण नावाचा पांडुरंग बसलाय. त्या पांडुरंगाची तुझी मैत्री झाली ना, मग आपोआपच तुझ्या हातामध्ये विवेकाचं हत्यार येईल. सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम नाशम विधाय हितदो दयते विवेकः. म्हणून विठ्ठलातला वी जो आहे ना, विठोबा, विठोबातला वी म्हणजे विवेक. विवेकाला आणखी काही शब्द आहे बरं? विवेकाला ज्ञान, पण ज्ञान आणि विवेकात फरक आहे बरं का. मग विवेक म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान आहे, पण जे ज्ञान वाईट गोष्टी करतं, चांगल्या ठिकाणी बसू देत नाही ज्ञान. ज्ञान निवडणुकीमध्ये बसते यांच्या गाडीत, निवडून देते यांना, पैसे खाते यांचं, प्रचार करते यांचा, निवडणूक झाल्यावर म्हणते कसा पाट्याने त्याच्याच गाडीत बसून त्याचाच काटा काढला का नाही. म्हणजे ज्ञानाशिवाय आहे का हो? म्हणजे खट्याळ माणसं हुशार असतात, मूर्ख माणसं हुशार असतात. याच्या गाडीत बसून याचं खाऊन कोंबड्या बकऱ्या याच्या खाऊन आणि एका चांगल्या माणसाचा पाडाव केला, मला सांगा. आणि मग हे ज्ञानाशिवाय होते का हो? म्हणून ते केवळ ज्ञान झालं. पण ज्या ज्ञानाने बेघरांना घर द्या, तानेल्याला पाणी द्या, विवस्त्राला वस्त्र द्या, गरीब मुला मुलींच्या शाळेला मदत करा, आणि ते जे काम ज्या ज्ञानानं होतं त्या ज्ञानाला विवेक असे म्हणतात. म्हणून विवेकाचा सागर, ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 2-3 ओळी सांगतो तुम्हाला बर का. ऐकताय ना? ज्ञानेश्वरीच्या कितवा अध्याय? 3ऱ्या अध्यायामध्ये सहयज्ञा प्रजा सृष्टवा नावाचा श्लोक आहे. त्या ओव्या काही तुम्हाला सांगतो की ब्राह्मण असून सुद्धा ब्राह्मणवादाच्या विरोधात लेखनीने लढाई करणारा पहिला लेखक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे क्रांतीची चळवळ आहे. बहुजनांना स्वास्थ्य देणारा, स्त्रियांना आणि पुरुषांना सारखा सन्मान मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करून 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिणारा जगातला पहिला संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. आता त्यांच्या ओव्या ऐका. तुम्ही व्रते नियमन करावे. येईल का म्हणता सगळ्यांना? म्हणा बरं. आपण थोडंच कीर्तन करू बर का, कंटाळू नका जरा. तुम्ही व्रते नियमन करावे, शरीराते न पिडावे, दुरी कोठेची न जावे, तीर्थाशी गा देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे,
ऐकताय का? परी कर्तव्य यज्ञीय जावे अनायासे, तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य तुम्ही बजावलं तर तुमचं आयुष्य, तुमचं गाव, तुमचं घर, तुमची आई वडील हे सगळंच पंढरपूर होऊन जाईल. तुकडोजी महाराजांचं एक ओळ सांगतो. कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, तुझं गावच नाही का तीर्थ, 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 गावच नाही का तीर्थ, गावच नाही का तीर्थ. कशाला रिकाम फिरतो, कशाला रिकाम फिरतो, कशाला रिकाम फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरतो, कशाला रिकामा फिरतो, कशाला रिकामा फिरतो, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ. कशाला रिकाम फिरत, गावच नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत, कशाला रिकाम फिरत, कशाला रिकाम फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ, तीर्थ. काय आपल्याला संतांनी शिकवलंय आणि आपण काय करतो? आपण करतोय योग याग विधी येणे नोहे सिद्धी, आणि वायाच्या उपाधी दंभ धर्म, दंभाचा धर्म प्रगट होतो त्याच्यामुळे. मी हे केलं आणि मी ते केलं. एक माऊली पंढरपूरला गेली आणि पंढरपूरहून पायी गेली आणि पायी आली बरं का बायाव. आणि 51वी वारी आहे माझी म्हणायची. काय म्हणायची गावात आले हो? कान्हाडला नाही बरं का, आमच्या गावाला. तुम्ही इथंच राहिले, मी पायी गेले आणि पायी आले. 51वी वारी माझी. म्हातारी आमच्याकडची होती ना, मग त्या सगळ्या गावात प्रसाद वाटण्याची पद्धत आहे का इकडं? ओ मा म्हणजे बुक्का लावान प्रसाद घ्या, बुक्का लावान प्रसाद घ्या, बुक्का लावान प्रसाद घ्या. एक म्हातारं भेटलं, तिला चुलत भाया. भाया कळतो का? बाया बाया कोणाला म्हणतात ग मावशे? नवऱ्याच्या आज्याला नाही ना ताई? काय हो भाया कोणाला म्हणतात? नवऱ्याच्या भावाला. वा, त्या ताईसाठी टाळे वाजवा. एक हुशार आहे, पुणेरी वाटली मला, पुणेरी. छान. वहिनी, अगं तू पंढरपूरला गेली, तुझा इकडे सगळ्या गावानं भुईमुग उपटून खाल्ला. आणि एवढं ऐकल्याबरोबर बाईच्या हातातला बुक्याचा आणि प्रसादाचा ताट जे दान कणी कसा आदळवलं बघा. याला प्रासंगिक म्हणतात, प्रासंगिक. ते ताट घुळघुळ घुरघुर 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 पार मंठ्याला गेलं पळत. आणि अख्ख्या त्या ताटातला बुक्का साऱ्या कानड नाही आमच्या गावात अख्खं गाव काळं झालं बुक्क्याने. आणि मग देवा विठ्ठलाचं नाव गेलं. जी बाई सुर, कोणचा मुडदा गाडला, कोणचं मढ गाडलं, माझा झुमूक बरा गोड वाटला खायाला. देवाचं नाव हे गेलं, 50 माळ्या गेल्या कामातून.
शेतावर गेली तर खरोखर तिचा भुईमुग उपटून खाला होता लोकांनी. घरी आल्यावर असला म्हाताऱ्याचा काटा काढला. म्हातारा कळतो ना, नवऱ्याचा मेला गांजाडू, मेला खोकाळ्या, बडाला बेडकं टाकीत इथंच गाडला गेला असता, 57 भुईमुग वाचला असता. आणि हा पोऱ्या तर नुसता दारू पिऊन लोकांच्या निवडणुका लढवितो, फुकट भेळ भत्त्यावर येणतो मेला. 10वीचा नातू होता बारीक. म्हणले बाळा तू तरी शान आहे, आज शनिवार रे, राहिला सायला भुईमुग माझा वाचल मला खिचडीला, फरळा रळला शेंगदाणे होतील तेवढा भुईमुग राखायला जा. कोणाला सांगितलं? 10वीच्या नातवाला. जाऊन कुठं आली भाऊ? कुठं जाऊन आली? पंढरपूरला. पंढरपूरला जाणं म्हणजे काय करणं? सज्जन होणं, सत्य बोलायला शिकणं, खोटं न वागणं, द्वेषानं न वागणं, तोंडात भाषा आर्वाच्य न करणं, साचा आणि मवाळं, मितोले आणि रसाळं, शब्द जैसे कल्लोळ काय शब्द जसे कल्लोळ अमृताचे असं जगणं म्हणजे पंढरपूरला जाऊन येण्याचा स्वभाव बदलला पाहिजे ना, म्हणून जातो आपण ना. बरं का, काय म्हणतात माहिती का? चंद्रभागे 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 करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान हो चंद्रभागे 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 कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? अशी गोड मज्जा आली आज आहे ना मंदिराचं कलशर होणं. म्हणून तुमच्या आयुष्याच्या मंदिरावर यशाचा कळस चढला तरच तो सोन्याचा होईल, आणि मग नामदेवरायांची भाषा सत्य होईल. जळजळीत 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 सोनं जळा, जळजळीत तो दिसतो सोजळा, जळजळीत तो दिसतो सोजळा. जळजळीत जळीत सोनं जळा, जळजळीत जळीत सोनं जळा, जळजळीत तो दिसतो सोजळा, जळजळीत तो दिसतो सोजळा, जळजळीत तो दिसतो सोजळा.
नगर. मला सांगा, गाव वेगळं, खेडं वेगळं, शहर वेगळं आणि नगर वेगळं, बरोबर आहे? नगर म्हणजे, गाव म्हणजे काय? गाव म्हणजे घर. दुसऱ्या भाऊबंदाला घर बांधून न देणं, त्याची जागा अडवून धरणं गाव, बरोबर आहे ना? घरापुढं ड्रेनेज, पण ड्रेनेजचं पाणी शेजारचा मग जा, तू मला नाही ना घर बांधून देत, तुझं गटाराचं पाणी कसं माझ्या समोरून जाते मी बघतो. कळलं का? गाव अडचणीत असलेलं गाव, एकमेकाला मदत न करणारी माणसं म्हणजे गाव. पण नगर म्हणजे ड्रेनेज, वरून काय बंद असलेलं, कळलं? शौचालये, सार्वजनिक शौचालये, प्रत्येकाच्या फ्लॅटमध्ये शौचालय, बरोबर आहे ना? रस्त्यांची रुंदीकरण, बरोबर आहे ना? नगर म्हणजे काय? सुविधायुक्त गाव, बरोबर आहे ना? तसं तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ना, हे तुमच्यासाठी नगरच आहे. हे तुमचं नगर, हे तुमचं नगर. पाहे पा शरीराची या गावा, हे गाव आहे. ह्या गावाला नगर बनविण्यासाठी आपल्या गावात जी व्यवस्था असते त्याला मंदिर असे म्हणतात. काय मंदिराची कल्पना आहे ना? पण तिथं काय झालंय, लोक पूजा जास्त करायला लागले. पूजा नाही करायची, पूजनीय मानायचंय. एकदा का पुजाऱ्याने पूजा केली की परत आपण दिवसभर त्या मूर्तीला छळवायचं नाही, फक्त पाहायचे. काय करायचे बोला? पाहायचे, पूज्य भावनेने पाहायचे. खरं आहे की नाही? आता आजीला सकाळी आंघोळ घातली, हां आजी, सकाळी तुला सुनांनी आंघोळ घातली, हां साडी नेसवली, गंध लावला, नैवेद्य जेवायला दिलं, चहा पाजला, आहे की नाही? पण जर दिवसभर सारख्या लेकी दुसरी सून म्हणली, आत्या चला मोरीमध्ये मी आंघोळ घालते, आग घातली ना, आणि मग माझा काय आजी कोण नाही काय का, तिला दिवसभर दयाने आंघोळ घालतो, ते आंबाट होऊन जाईल ना, तिचा वास येईल ना त्या म्हातारीचा. तसं देवांना पण तुम्ही आपल्या आई वडिलांसारखं समजलं पाहिजे की नाही? उठलं का सुटलं, व दही आणला ब्राह्मण, वता दही, 2.5 लिटर दयासाठी 1,000 रुपये समर्पय आम्ही. अरे तेच 1,000 रुपयाच्या वह्या पुस्तक आणली असती आणि गरिबांच्या मुलांना वाटली असती तर माझ्या विश्वा एवढ्या पांडुरंगाला आनंद झाला असता. काय चुकीचं बोलतोय मी? या धर्मामध्ये जीतपणाला काडीवर किंमत नाही, बरोबर आहे? मेल्यानंतर करीती व्यर्थ विधी, गाडीवर काही बाई, दहावे मौती श्राद्ध पितरे, कितीतरी विटंबना, माऊली पुन्हा एकदा याना, माऊली पुन्हा एकदा या. बोला माऊली पुन्हा, माऊली जरा 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 साथीत म्हणा ना जरा, माऊली माऊली पुन्हा एकदा येणं म्हणायचं, माऊली. आणि काय करा, 2 तासाचे 100 रुपये नाही, 2 तासाचे 1,00,000 रुपये घ्या कीर्तनाचे. कोण 60,000, कोण 1,00,000, कोण 3,00,000. आता एवढी बेकारी वाढली, जे उठते ते कीर्तन करत होते. भाऊ तुम्ही पण व्हा, हो ना, तुमच्या कीर्तनाला लई लोक जमतील. खरंच मोठा सासाच्या सासा आहे, देखना चिकना. खरे हे कीर्तनकार आहेत, यांच्याजवळ कला आहे, यांनी रात्रंदिवस अभ्यास केलाय, नोटिशन बसवलेत, शास्त्रीय संगीत त्यांच्याकडे आहे. मी तर म्हणतो कीर्तनकाराला ना 2-2 रुपयाच्या नोटा देऊन असं बंडल जाड करून द्यायचं आणि यांना 500च्या नोटा घालून जाड करून द्यायचं. म्हणजे यांचं पाकिट यांचं यांना गेलं आणि त्यांचं त्यांना गेलं. खरं कलावंत सांभाळा म्हणजे वारकरी संप्रदाय जिवंत राहतो. कीर्तनकार काय खंडीभर व्हायला लागले आता. तळमळीने घरादाराचं वाटोळं करणारे पूर्वी कीर्तनकार होते, मारुती बाबांसारखे. दस्तापूरकरांना ओळखता ना, आपल्या गावात आले असतील, है की नाही?
किती मोठा त्याग होता. आता त्याग आहे का? देवळं बांधायच्यात, शाळा नको, देवळं बांधायची, स्लॅब टाकायचा राहिलाय. टोंबे सर, एक 10 लाख गावातून गोळा करा, तुमचं नाव घालू देवळावर. पण त्या लेकरा, अरे माझ्या गाडगे बाबांनी तीर्थात यात्रा नाही भरवल्या, तीर्थात देवळं नाही बांधली. मग खेड्या पाड्या डोंगर दऱ्यात अस्पृश्य समाजात दीन दलितात ऊस तोडणाऱ्या लोकांच्या पोरा पोरींच्या शाळेची व्यवस्था करण्यासाठी देवळं न बांधता आश्रमशाळा बांधणारा जगातला पहिला संत म्हणजे गाडगे महाराज आहेत. बरोबर आहे का? मुंबईला कधी गेला तर टाटा हॉस्पिटल शेजारी 4 माळ्याची धर्मशाळा बांधली. कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांच्या राहण्या खाण्याची सोय व्हावी म्हणून. एक बांधली परेलला टाटा हॉस्पिटल शेजारी, दुसरी बांधली भायखळ्याला जे हॉस्पिटल शेजारी, तिसरी बांधली पुण्याला ससून हॉस्पिटल शेजारी. आजाऱ्याच्या नातेवाईकांची सोय करण्यासाठी हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधली पाहिजे असा दूरदृष्टीचा आणि न शिकलेला कीर्तनकार म्हणजे गाडगे महाराज होते. तशाच प्रकारचा भाव बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आले भगवान बाबा. किती लोकांना माहिती आहे भगवान बाबा? डॉक्टर बाबासाहेबांची त्यांची एकदा हैदराबादला भेट झाली आणि सुखदुःखाच्या चर्चा केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भगवान बाबा, आमची 100 भाषणं आणि तुमचं एक कीर्तन सारखं आहे. तुम्ही ज्वारी बाजरी धान्य गोळा करा आणि तुम्हाला जी चिंता आहे ना ऊस तोड्या लोकांची, म्हणजे कोयते म्हणायचे त्याला, कोयत्यांच्या पोरांची. मग त्या कोयत्यामध्ये हिंदू होते, मुसलमान होते, मराठा होते, वंजारा होते, बंजारा होते, माळी साळी कोष्टी कुणबी, सगळ्यांच्या पोरांच्यासाठी वर्गणी गोळा करून सावरगाव नावाच्या बीड जिल्ह्यातल्या सावरगाव शेजारी शाळे शेजारी आश्रमशाळा बांधणारा गाडगे महाराजांनंतरचा दुसरा संत म्हणजे भगवान बाबा होते. म्हणून संत हा कोणत्या धर्माचा जातीचा प्रचार करत नाही, तो अखिल मानव समाजाच्या सुखाचं चिंतन करतो. म्हणून माझ्या मायबापांनो, माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे की त्या मंदिराची जी संकल्पना आहे, त्या आतमध्ये जो देव आहे ना, देव तो पुजाऱ्याने एकदा धुवून धावून स्वच्छ करून ठेवला की आपण फक्त दुरून नमस्कार करायचा. मी परवा एका अंबाजोगाईला गेलो मागच्या महिन्यात, ते एका देवाच्या अंगावर 5000 मुंगळे होते. म्हटलं हे मुंगळे कसे काय महाराज? म्हणजे बाया त्याच्यात देवाच्या तोंडाला साखर लावतात. मी म्हटलं त्याला का ना दरवाजा लावून ठेवा, पूजा केली की लांबूनच देव पाहायचा आणि चांगलं वागायला शिकायचं. विटेवरी हा म्हणा, विटेवरी हा उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला, आज माझ्या मनी आनंद झाला. म्हणजे पाहायचा आहे का पुजायचं आहे? बोला, मोठ्याने बोला. पुजायचा कोणी? एकदाच पुजाऱ्यांनी. स्वच्छ ठेवायचा. हा, आणि आपण काय पाहायचंय? पांडुरंगाचे कमरेवर हात आहेत का? आहेत ना? तुम्ही पाहिले? विठ्ठलाचे हात कुठे आहेत? तुम्ही देवळात गेलात म्हणजे गेलात का? म्हणजे काही क्वालिफाईड लोक देवळात नाही जाते, पण जावं असं माझं मत आहे. पण फुलं नारळ बिरळ घेऊन नाही जायचं. मग जायचं आणि लांबून नमस्कार करायचं. देवा, तुझ्या कमरेवरचे हात धैर्य शिकवतात, तुझे सरळ डोळे आम्हाला चारित्र्य शिकवतात. बरोबर आहे? विठ्ठलाचे डोळे कसे दादा? सरळ आहेत ना? असे का असे? एक डोळा साळेगाव, एक डोळा माळेगाव. बरं, विठ्ठल कशावर उभा आहे? घोड्यावर, गाढवावर, कोंबड्यावर. अरे बाकीच्या लोकांचे देव कशावर उभे? कोणाचा देव उंदरावर. आता उंदरावर गणपती बसला तर उंदरी मरण ना खाली. आमचा देव कशावर बसलाय? युगे 28 विटेवर उभा. विटेवर आहे म्हणजे विवेकाच्या विटेवर उभा राहिलेला विठ्ठल, त्याचे समतेचे पाय
आम्हाला समता शिकवतात. उभा कसा राहिला विटेवर, 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 उभा कसा राहिला विटेवर. विठ्ठल मुनी पागिला पंढरीचा विठ्ठल मुनी पागिला, उभा कसा राहिला विटेवर, उभा कसा राहिला विटेवर, उभा कसा राहिला उभा कसा राहिला विटेवर, उभा कसा राहिला विटेवर, उभा कसा राहिला देव सखा पांडुरंग हरी देवा सखा
तुम्ही गायनाचे उपासक आहात. तुम्ही गायनाचे उपासक आहात, संगीताचे भोक्ते आहात आणि आजच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमाला चांगले भले भले नामांकित संगीतकार आपल्या कार्यक्रमाला आले. त्यांच्यासाठी खरोखर मोठी स्वागताची टाळी वाजवा. आणि जाऊ नका, एक 10 मिनिटात कीर्तन संपवायचं. इकडच्या महिलांना सवय वाटतं कधी या आणि कधी जा. शाळा नापास होतं बरं का पोरग, असं कधी उठलं आणि कधी सुटलं. चालले बाय शाळेत, चालले बाय घरी, चालले बाय शाळेत, चालले बाय घरी, असं नाही. थोडीशी डिसिप्लिन आहे बरं वारकरी संप्रदाय. म्हणून मंदिर बांधलं, मंदिरामध्ये पंढरी राया उभा केला. जगामध्ये असा दुसरा देव नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. जगाच्या पाठीवर समता शिकवणारा, विषमता नष्ट करणारा, जातीयता नष्ट करणारा, धर्मांधता नष्ट करणारा आणि वर्ण व्यवस्थेला पायदळी चुरगळणारा आणि फक्त जगातल्या फक्त अवघ्या जगावर समतेची शिकवण देणारा जगात एकच देव आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग. वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगण जाती रे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बहु लाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता. सांडोनिया पंढरीराव कोणा ते म्हणो देव. शतखंड माझी होईल रसना आणि जरी या वचना पालटेल. म्हणून मंदिरामध्ये आपण विठ्ठल बसवला आणि तो विठ्ठल बसवल्यावर आपोआप तरुणांनो, मुलांनो आणि मुलींनो, आपण आजपासून विठ्ठलाची शपथ घेऊन आई वडिलांच्या मनाच्या विरोधात वागणार नाही असा संकल्प जरी सोडला तरी आई वडिलांना पॅरालिसिस होणार नाही, BP वाढणार नाही, आई वडील दुःखी होणार नाहीत. कारण का आई वडिलांसाठी जो देव चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिला, पुंडलिकाने आणला, त्याने सांगितलं लोकांना की आई वडिलांची सेवा करा. दुसरी गोष्ट काय की मी व्यसनमुक्त राहील. दुसरी गोष्ट मी सत्याचा पुजारी होईल. तिसरी गोष्ट मी दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करणार नाही. चौथी गोष्ट मी लोकांच्या लेकी बाळीला विठ्ठलाच्या समान डोळ्यांप्रमाणे बघून मी लोकांच्या लेकी बाळींना आई वडिलांचा नव्हे सख्या बहिणीचा दर्जा देईल. अशा प्रकारचं आयुष्य जर तुमचं तरुणांना निर्माण झालं तर तुमच्या आयुष्याचा कळस हा सोनेरी, सोन्याचा, सुखाचा, स्वास्थ्याचा, समाधानाचा झळझळीत झळकल्याशिवाय राहणार. म्हणून हे सगळं कळण्यासाठी अर्जुनाने सांगितलं की हे अर्जुना, भगवान कृष्ण म्हणाले, अर्जुना, जगात नाही पवित्र वस्तू. अर्जुना, जगात नाही पवित्र वस्तू. अर्जुना, ज्ञानासारखी. अर्जुना, ज्ञानासारखी. बोला एकदा, अर्जुना. बरोबर आहे. समजून घेईल तोच गड्या रे. समजून घेईल तोच गड्या रे. अर्जुना, रत्न पारखी तो रत्न पारखी. रत्न पारखी
रत्नपारखी. म्हणून आय वॉन्ट यंग मॅन, आय वॉन्ट क्वालिफाईड मॅन, अँड आय वॉन्ट एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड. ज्ञान संपन्न तरुणांनो, आपण जमलात, आपण जसे शिकलात, पदवीधर झालात, तर तुम्ही आमच्या डोंबे सरांसारखे नाही का. तुम्ही आहे का कुठे बाहेर आहेत ना? तुम्ही गावीत आहात, स्टुडंट आहात. वा, झाली. तुमचं बरं आहे, तुमचं बरं आहे ना, तुमचं बरं आहे ना. तर माझं काही बरं नाही भाऊ. बरं कधी होईल? धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा. आता तुम्ही आपल्या बाळाला शाळेत पाठवा. बोला बोला बोला. आपल्या बाळाला, आपल्या आता तुम्ही पुढची एक रांग म्हणा बरं. तुम्ही हा बोला. आपल्या बाळाला, काय ग बाय, कोणतरी म्हणते आपल्या बाळाला म्हशीक पाठवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. झळझळीत सोनसळा या गावाच्या मस्तकावर, गावाच्या डोक्यावर, या कन्नड गावरूपी मंदिराच्या डोक्यावर यशाचा कळ चढला तर तो झळझळीत शोभल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुलीलाच मुलगा मानोनी, त्या शिक्षण परोपरीनी तिचा अन्याय सारा संपवून जाईल महान भारत होनी. बरोबर आहे का? म्हणून जगदंबेला प्रार्थना करतो, माझ्या रखुमाई मातेला प्रार्थना करतो, हे जगदंबे, नव रात्रीच्या नव्या राती होऊ दे. हे जगदंबे, नव रात्राच्या नव्या राती होऊ दे. अवघ्या नारी जातीला शांत झोप येऊ दे. कारण काय माहितीये? दुष्ट आणि दुर्जनांचं राज्य वाढायला लागलं. बरोबर आहे? दुष्ट आणि दुर्जनांचं अत्याचार, व्यभिचार, बलात्कारानं माझी आई खचून गेली या देशातली. आणि म्हणून तिला संरक्षण मिळवण्यासाठी पोरींनो तुम्ही स्पोर्टर बना. एखाद्या फुकट बाबूरावने तुम्हाला चॅटिंग केली ना, कुठे आहे गे, कुठे आहे गे, मग ती तिकडून म्हणते मी पप्पा शेजारी बसले. मग हे इकडून लिहितो त्या टाकल्या शेजारी. मग ती म्हणते माझ्या पप्पाला टाकल्या म्हणते का, उद्या बघतेच तुझ्याकडं. मग हा इकडून लिहितो आहेच तो टाकल्या. रात्रभर अंधारात टकल्या टुकल्या करून घरी गेलं. घरी गेल्यावर झोपताना सत्र काय ते बोलतात इकडं, काय बोलतात, रजाई ना, ती रजाई. घरी गेलं तरी पण चालूच. कळलं असेल तुम्हाला ना. आई म्हटली बाळा अरे उद्या परीक्षा आहे. हो म्हणे एक्झामचीच अभ्यास करतो. सकाळी 5:50 पोरींनी असा कॉलेज देऊन असा बदाड 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 एवढा सुजला.
म्हणून आय वॉन्ट युअर गुड कॅरेक्टर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, तुम्ही शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा आणि या देशातल्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी तरुणांनो आपल्या शक्तीचा उपयोग करा. तुम्हाला बलभीम म्हणण्यात येईल. तारुण्याचा, सौंदर्याचा आणि बळाचा जो दुरुपयोग करीत नाही तोच पांडुरंग असतो, तोच यशस्वी होतो आणि त्याचं समाज कौतुक करतो आणि त्याच्याच गावाला मंदिर बांधल्याचं श्रेय मिळतं. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय. अरे शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोय, कितीतरी शिकतोय, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय. साईबाबांनी नटतोया, अंधश्रद्धेला माघारी पाठवा, अंधश्रद्धेला माघारी पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्या गावातले तरुण सगळे अधिकारी होऊ द्या. मुला मुलींनी UPSC MPSCच्या परीक्षा द्या. गावामध्ये एक सुंदर लायब्ररी आणा आणि आपला मुलगा बाहेर पाठवल्यावर बाहेरच्या शाळा, इंग्रजी शाळा 22,000 रुपये बाळाचे घेतात आणि 3 लाख रुपये दुसरीच्या पोराचे ॲडमिशन फी करून घेतात. तर मी अशी विनंती करील कान्हड गावच्या सर्व ग्रामस्थांना, शिकलेल्या लोकांना, संपत्तीवानांना, आता एक मंदिर झालं बस झालं, आता इथून पुढे आपल्या गावातली शाळा डिजिटल झाली पाहिजे असा संकल्प सोडा. त्या वर्गणीतून आपल्या गावात 2 इंग्रजी शिक्षक ठेवू, ग्रामरसाठी ठेवू, नर्सरीसाठी ठेवू आणि 5वी 10वी पर्यंतच्या मुलांसाठी ठेवून आमची शाळा आम्ही इंग्रजी बनवू. त्यासाठी सगळा पैसा आम्ही इथून पुढे धार्मिक खर्च कमी करू आणि धार्मिक खर्चाचा पैसा वाचवून माझ्या गावातच मुला मुलींना इंग्रजीचं ज्ञान झालं पाहिजे अशी डिजिटल शाळा आम्ही बनवू. असा संकल्प जर आम्ही आज सोडला तर झळझळीत सोनसळेचा खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये झळझळीत यशाची सोनसळा प्रसारित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये कान्हड गावचं नाव मोठं झाल्याशिवाय राहणार. आता शेवटची एक कविता म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो. आई वडील हे देव आहेत आपल्याला कळालं. दगडाचे देव आपल्याशी बोलत नाही हे कळालं. देवळातले दरती श्रेष्ठ हा तत्देवई तो जना. म्हणून आई वडील हे खूप चांगले पांडुरंग आणि रखुमाई आहेत. त्यांना खूप दिवस जगू द्या, म्हणजे तुमचं माझं बाळ आलं नाही म्हणून म्हणणारे आई वडील आपल्याला मिळतील. सगळ्यांनी ऐका. माझे वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी मला मोठा पोरकेपणा आला. मला कितीतरी राज्य शासनाचे पुरस्कार भेटतात, मला दिल्ली सरकारचे पुरस्कार भेटतात. उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून, राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून मला राज्य शासनानं पदवी दिली. पण मला कौतुक सांगायला माझा बाप नसल्यामुळे मला त्या गोष्टीचं खूप दुःख झालं. म्हणून तरुणांनो, तुम्ही आपले वडील खूप दिवस जगले पाहिजेत. त्याच्यासाठी वडिलांची, मनापासून आई वडिलांची सेवा करा. कारण वडील गेल्यावर जेवढा पोरकेपणा येतो तेवढा तुम्हाला कोणतं तीर्थ, कोणता धर्म, कोणती देवळं, कोणती मस्जिद, कोणती कबर, कुठे समाधान मिळणार नाही. जेवढं पाठीवरून शाबासकीची थाप आपल्या वडील टाकतात तेवढं जगात आपलं कोणीच कौतुक करीत नाही. बायांनो ऐका, वडील नसल्यावर किती दुःख होतं ते. मला कस तरी होत या
बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगाळ जोडलेलं. बाप कष्टाचा, इकडे बघ ना बाळा, इकडे असं, बाप कष्टाचा कावाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोराला ठेवून कांड उसाच चाखतो या. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जुंदरी जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. मंडळी, तुमच्यापेक्षा महिलांना खूप बाप आवडतो. बघा, त्यांच्या डोळ्याला पाणी आलं, त्यांनी डोळ्याला पदर लावले. कारण का? मुलीला बाप आवडतो. तुम्ही सुद्धा घरी आल्यावर पोरी जवळ येतात ना, येतात की नाही? बापाजवळ पोरगी येते की नाही? बापाला आवड कोणाची? खरं सांगायचं, पोरीची आहे. आईला मुलगा आवडतो, बापाला लेकी आवडतात, लेकीला पप्पा आवडतो. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, जोपर्यंत वडील आहे ना तोपर्यंत माहेराला शोभा येते. लेक नांदायला जाती, बाप पाहतो खिडकीतून, लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून, हरण चालली कळपातून. लेक नांदायला जाती, बाप पाहतो माडीतून, लाडकी मैना माझी हरण चालली झाडीतून, हरण चालली झाडीतून. माझ्या बहिणींनो, नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला, लाडकी मैना माझी हरण जाताना कोमेजला. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, बाप मनात झुराईचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला. मला कस तरी होत या, बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून माय बाप माझे देव, त्यांच्या चरणी माझा भाव. माझं गाव व्यसनमुक्त करील, माझं गाव प्रसन्न करील, माझं गाव श्रीमंत करील, माझं गाव उद्योगी करील, माझ्या गावात शिक्षणाची उंची वाढेल, माझी गावात डिजिटल शाळा असेल, माझ्या गावात व्यायामशाळा असेल, माझ्या गावात लायब्ररी असेल, आणि माझ्या गावात मुलींच्या चारित्र्याचं रक्षण करणारी एक सुंदर अशी फौज तरुणांची असेल. तेच खरं विकसित गाव आहे, तोच खरं मंदिर आहे. आणि त्याच मंदिरात तुमच्या सगळ्या प्रगतीचा कळस हा झळझळीत सोन्याच्या सळईसारखा झळाळून उभ्या महाराष्ट्रात त्याचं नाव जावो. म्हणून मग तुमचंच गाव पंढरपूर होईल. आणि तुम्हीच म्हणाल, बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर, नामया स्वामी माहेर मागेर संताचे, मागेर संताचे, माहेर
नामदेव बाबांचा अभंग आहे हा. ma
जोरात 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 विठोबा विठोबा रायाचे नगर म्हणजे सुविधायुक्त गाव, म्हणजे आपलं शरीर सुविधायुक्त झालं पाहिजे, हेल्थी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट नगर आणि विठोबा राया, राया म्हणजे राजा. तुम्ही प्रत्येकजण किंग झाले पाहिजेत. काय झाले पाहिजेत? किंग झाले पाहिजेत. आणि आई वडिलांना तुमच्या जगण्याचं समाधान वाटलं पाहिजे. म्हणून बरोबर आहे ना? म्हणून तरुणांनो आणि तरुणींनो, तुम्हाला माझी विनंती राहील, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आई सांगते, वडील सांगतात, उठी लवकरी त्वरा तू करी, नंबर पहिला घेई, लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई. आली गरिबी माझ्या नशिबी, मी दुर्दैवी बाई, देवा घरी ये गेले पिताजी, माहित तुझला नाही. लाडक्या बाळा लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई. इंग्लिश गणित अवघड असतं,
असा ऐकते बाई ठेवी तू इच्छा पूर्वी पिच्छा पटकन डॉक्टर होई लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई. जी आपल्या मुला मुलींना शिकवील तिचं घर मंदिर होईल. जी आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षित संस्कारित करील तिच्या आयुष्यामध्ये तिच्या घरावर यशाचा कळस चढेल आणि तिचं घर बर्व बर्व पंढरपूर होईल. या कलशारोहणाच्या निमित्तानं आपण सर्वांना अभिनंदन करतो. मोठी गाण्याची मैफिल आपण बोलवली आणि मला माझ्या जुन्या सवंगड्यांची या निमित्तानं परत एकदा भेट झाली तेव्हा सर्वांना मनापासून नमस्कार करतो. परिसरातून आलेल्या सर्व लोकांनी लक्षात घ्यावं, नेहमीपेक्षा कीर्तन वेगळं वाटलं की नाही? वेगळं वाटलं का? कारण मरणानंतर आपलं काय होईल हे आपल्याला माहीत नाही, हे फक्त पंतांना माहीत असतं. आणि मरेपर्यंत जगायचं कसं हे संतांना माहीत असतं. म्हणून संतांनी आपल्याला जे संस्कार दिलेले आहेत ते वास्तवाचे आहेत, वर्तमान काळाचे आहेत, आपल्याला समृद्ध करणारे आहेत. म्हणून माननीय श्री डोंबे सर, त्यांचे सगळे गावातली मंडळी, त्यांचे नातेवाईक या सर्वांना शिरसाष्टांग प्रणिपात करून ही पांडुरंगाची सेवा म्हणजे समतेची सेवा, पांडुरंगाची सेवा म्हणजे शांतीची सेवा, पांडुरंगाची सेवा म्हणजे चारित्र्याची सेवा, पांडुरंगाची सेवा म्हणजे एकमेका सहाय्य करू. जगी जे दीन पद दलित, जगी जे हीन अति पतित, तयाला जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे ऐका आर्त अति विकल, जयांना गांजिती सकल, तयाला जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणून समस्ता धीर तो द्यावा, समस्ता धीर तो द्यावा. आणि पुढे काय? समस्ता धीर तो द्यावा, अनाथा सायते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. अशा प्रेममय गावाला, या कान्हड गावाला, गावाच्या प्रतिष्ठितांना, सहकाऱ्यांना, कष्टकऱ्यांना, अन्नदात्यांना, कलर करणाऱ्यांना आणि इथून पुढे विठ्ठलाची स्वच्छ पूजा करून विठ्ठलाच्या कृष्णाच्या मंदिरामध्ये घाण वास आला नाही पाहिजे याची मार्बल लावून दक्षता घ्या. आणि पुजाऱ्यांनी देव एकदा पुजला की आपण दुरून पाहायचं, काही पाय धरले पाहिजे असं काही नाही. ती पाषाणाची मूर्ती म्हणजे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, छोटेखानी तो ग्रंथ आहे. म्हणून तो आपण रोज पाहायचा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. विठोबा रखुमाई.